नमस्कार मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये दिवाळी पार्टीसाठी 40-45 लोकांसाठी मिसळ केली. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मटकी 1 दिवस आधी भिजवून सुती कापडामध्ये बांधून त्याला मोड आणले. तसेच 1 छोटी वाटी छोले आणि 1 छोटी वाटी हरभरे हे सुद्धा भिजवून ठेवले आणि ते सुद्धा सुती कापडामध्ये बांधून ठेवले आणि त्याला सुद्धा छान मोड आले. आधी पाणी गरम केलं, गरम पाण्यामध्ये मीठ घातलं आणि ही मटकी वाफायला गरम पाण्यामध्ये टाकली आहे. कुकरमध्ये ही मटकी न शिजवता अशा प्रकारे ही मटकी वाफवून घेतली, कारण कुकरमध्ये ह्याच्या शिट्ट्या केल्या तर मटकी गाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे मटकी ही वाफवून घेतली. एकीकडे 3 मोठे कांदे चिरून घेतले. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि तेलामध्ये हे कांदे टाकले आणि कांदे 10 ते 15 मिनटं छान परतून घेतले आणि हे थोडेसे लालसर करून घेतले. त्यानंतर एकीकडे सुके खोबरे, धणे, जिरे हे देखील थोडंसं तेल घालून 5 ते 7 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे आल्याचे तुकडे चिरून घेतले आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याची पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर 6 टोमॅटो चिरून घेतले आणि थोडंसं तेल घालून एका कढईमध्ये हे टोमॅटोसुद्धा परतून घेतले आणि हे सगळं जे आहे ते एक करून मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेतलं. तोपर्यंत मटकी छान शिजलेली होती. त्यानंतर पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग घातलं आणि आधी ही कांद्याची जी पेस्ट केली होती ती पेस्ट घातली आणि 10 मिनटं छान परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची जी पेस्ट केली होती ती पेस्ट घातली आणि सगळं एकत्र छान परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये खोबरे, धणे, जिरेची जी मिक्सरमधनं जे वाटण केलं होतं ते वाटण घेतलं, टाकलं आणि ते वाटण 10 ते 12 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर टोमॅटोची मिक्सरमधनं केलेली प्युरी घातली आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं, एकजीव करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि 2 मोठे चमचे घरचा काळा मसाला घातला आणि तेल सुटेपर्यंत हे सगळं मिश्रण आहे ते हलवत राहिले आणि 10 ते 12 मिनटं तेल सुटेपर्यंत हे छान मिश्रण परतून घेतलं आहे. त्यानंतर एकीकडे ही जी मटकी झालेली होती, म्हणजे पूर्णपणे वाफवून झालेली होती, त्यामध्ये जे आपण छोले आणि हरभरे ज्याला मोड आणले होते ते सुद्धा कुकरमध्ये एकीकडे वाफवून घेतले. ते हरभरे आणि छोले या मटकीमध्ये घातले. त्यानंतर हा जो सगळा मसाला तयार केला होता तो सगळा मसालासुद्धा या मटकीमध्ये घातला आणि जेवढं पाणी हवं आहे, म्हणजे जेवढा रस्सा तुम्हाला हवा आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि 10 ते 15 मिनटं मंद आचेवर ही मटकी छान उकळून घेतली. या मटकीला खूप छान रंग आलेला आहे आणि तर्रीसुद्धा खूप छान आली आणि नंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलं आणि जेव्हा पार्टीसाठी निघायचं होतं तेव्हा ही सगळी मटकी एका स्टीलच्या डब्यामध्ये घेतली. त्यानंतर फरसाण आणि भरपूर सारा कांदा चिरून घेतला, लिंबूसुद्धा चिरून घेतले आणि तिकडे गेल्यानंतर ही मटकी सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांनी मला येऊन सांगितलं की मटकी खूप छान झाली आहे आणि सगळी मटकी तिथे संपली. अशा प्रकारे आमच्या पार्टीसाठी मिसळ केलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. धन्यवाद.